मी हेच म्हणतो पूनम का तुला सांगितलं असं ना हळदी कुंकवाले धनश्री ना तू जाशील ना? हो ना काकू, सांगितलं ना, मलाही सांगितलं ना, सकाळी सांगितलं. जाईन ना मी 2च्या सुट्टीमध्ये जाईन ना. का काकू? हो, मी म्हणत होती गौरी बी येऊन राहिली हळदी कुंकवाले. हो ना काकू, ठीक आहे ना, येऊ द्या ना, काही हरकत नाही ना. आणि मुख्य म्हणजे धनश्रीने सुना सांगितलंय, फक्त 4-5 जणी सुना. तुम्ही आधी व्यक्ती नाही सांगितले त्यांनी. हो, मला माहित आहे, फक्त सुनायचं ते तुम्हीच करून राहिल्या ते हळदी कुंकू. इंदिरानं मला पहिलेच सांगितलं होतं. तर मी काय म्हणतो पूनम, ऐक ध्यानानं. हो काकू, बोला ना, काय होतं? हे काय म्हणते, काल कनी थोडंसं भांडणच झालं. हे हिच्या गौरीचं, मी बोलली, गोल्याही बोलला. तर आज सकाळी उठून बॅग भरली माहेरी चालली होती ते. हा हो का काकू, काल भांडण झालं थोडंसं, आज माहेरी निघाली का? पाय ना पूनम, तूच पाय ना. आता काल थोडंसं झालं, मी बोलली, गोल्या बोलला, लाला भाऊ बी होते आणि त्याच्या घरची बी होती. तर आता मी काय करतो तर पाहूनच घ्या, अशी करत खोलीत गेली तिच्या. म्हणलं काय करते रे बाबा आता हे. तर सकाळी उठून भरली बॅग न चालली होती दोन्ही लेकरं घेऊन. म्हणलं हेच होय काय, आता काय करतो पाहून घ्या. हो का काकू, मग गेली का? मग तुम्ही तर म्हणता की हळदी कुंकवाला येत आहे गौरी. हो, मग बॅग भरली, दोन्ही लेकरले घेऊन चालली होती. तेवढ्यात आली धनश्रीने तिला थांबवलं. हळदी कुंकवाला ये म्हणे मा घरी. तर ते हळदी कुंकवासाठी थांबली आहे. तर हळदी कुंकवात येईन ते, आणि मग हळदी कुंकू झालं की 1 घंटा थांबन म्हणते हळदी कुंकवात, मग जाईन म्हणे, अशी म्हणे. हो का काकू, बरं मग आली म्हणजे ना, हळदी कुंकवात आली म्हणजे ना, मी समजावते तिला. मागच्या वेळेला मी समजावलं होतं ना तिला, ती समजली होती. तुम्ही नको काळजी करा काकू, मी बरोबर समजावते तिला. मी पण आहे आणि बाकी सगळे पण आहे ना, सगळे मिळून आम्ही समजावतो तिला. आम्ही तिला, तुम्ही काळजी नका करू. जाऊच नाही देत आम्ही तिला. हो, मी तेच म्हणतो पुन्हा, मी बी त्याच्यासाठी तुझ्यापाशी आली का बा, आता ते हळदी कुंकवाला येऊन राहिली. तर तू बाकी सगळ्या पुष्पा मिळून का नाही तिला समजावा, थोडंसं तिले जराशा ज्ञानाच्या गोष्टी सांगा, तिच्या डोक्यात जरासा प्रकाश टाका. का माहेर सोडलं एक वेळा आपण, तर सासरच्या घरी राहणं माहेरच्या घरी राहणं, दोन्ही घरामध्ये किती फरक आहे. हा, तिचं असली घर सासर आहे, आता माहेर नाही, असं हे सगळं तिला पटवून द्या आणि समजून सांगा तिले. बस काकू, तुम्ही काही काळजी करू नका. या वेळेला मी तिला पक्कच समजावते की पुन्हा ती घर सोडून जायचा विचार पण करणार नाही ती. मी या वेळेला तिला असं पक्क तिच्या ब्रेन वॉशच करते तिच्या या वेळेला पक्का. तुम्ही नको टेन्शन घेऊ. हो, मागच्या वेळेला तुला समजावलं होतं तर ती समजली होती, म्हणून मला वाटलं की ह्याही वेळेला तू समजावशील तर समजन ते, तर म्हणून मी तुझ्यापाशी आली. काय नको काळजी करा, बरोबर होते सगळं काकू, सगळं बरोबर होते. हो, चाल मग, आता तुमचेही वर्ग चालू होईल, जाते मी. हो काकू, ठीक आहे. हा, तू तर बॅग घेऊन चालली होती ना, आली धमकी देतो ना मले तू उगाच धमकी देतो, तू कोणल्या धमक्या देतो मले. हे पाय गौरी, मी तुला धमकीले भेणार नाही, मी त्या धमकीला भेणार नाही आहो मी. हा, चालली घर सोडून करून मला धमकी देत होती. गेलीच नाही ना, मग नाही गेली ना, आली ना घरामध्ये बसली ना. हा, चालली होती म्हणजे आता जाणारच आहो मी, 3 वाजता जाणार आहो मी, 3 वाजता. कोणल्या धमक्या नाही देत मी तुम्हाला, जे खरं आहे तेच बोलतो मी. चालली म्हणजे बसली, आता थोडंसं कामानिमित्त थांबली मी, 3 वाजता जात आहे. कोणत्या कामानिमित्त थांबली? आता इथं कोणतं काम आहे तुझं? आई कुठं गेली? हाय ते मला माहित आहे, तुम्हाला काय माहित आहे? आणि मला नाही माहित आई कुठं गेले ना कुठं नाही. तर घरात राहतो ना तू, घरात आहे ना, म्हणून तुला विचारून राहिलो मी. काम आहे म्हणतो, कोणतं काम आहे तुला? स्वयंपाक ताईनच केला सगळं, रातचा बी ना आताच्या बी. हा, आणि असं कोणतं काम आहे तुला? आई कुठं गेली तुला सांगून गेली नाही का? आई माहित नाही कुठं गेल्या, मला सांगून नाही गेल्या. आणि स्वयंपाक केला आईनं, केला करू द्या. हो, केला तर केला, काय होते केला तर. आणि मला काम आता धनश्रीच्या इथं हळदी कुंकू सांगितलं तिनं, म्हटलं एवढं यानं सांगितलं, चाललं जावं म्हटलं, मग जातो ना, राहतो का मी, जातो ना. जातो नाही तर काय तर. जाय ना, तुला कोण थांबून राहिलं? दादा वेळा कायले सांगून राहिली, जातो करून जाय ना. हळदी कुंकाले कायले थांबली? एवढं जरुरी होतं का हळदी कुंकाला थांबणं? तुला वाटलं का गोल्याची येईन आणि माया पाया लागत, नको जाऊ न करून. अरे हट, मी नाही लागत पाया, जातो तो. कोण म्हणते तुम्हाला पाया लागा म्हणून? नको लागा आता पाया, मागच्या वेळेला तर लागल्याच होत्या तुम्ही पाया, म्हणून तर आली मी. नाही तर मी तर आतापर्यंत तलाक घेत होती मी, झालाय असता आतापर्यंत तलाक. तुम्हीच तर पाया लागत होते, माया पाया लागत होते, माया आईच्या माया बाबाच्या पाया लागत होते. हा, तर 6 महिन्याचा टाइम केला त्याच्यात समजोता. आता नको लागत पाया, काही गरज नाही पाया लागायचा. आता तुम्ही पाया बी लागाल तर मी आता वापस येणार नाही. आता 2-4 घंटे हाव मी तुमच्या घरी, बस मग कायमची तुमच्या घरी घरून जातो, तर डबल येईन नाही. आता मला लेकराला नाही येऊ देणार. लेकरं? तू ये लेकरं एकटीनच केले का? तू लेकरं माय नाही होय काय? हा,
कुठून आणली तू लेकरं? झाडावून तोडून आणले का तुम्ही लेकरं? माये लेकरवाली. हो जरी दोघाचे असले पण सांभाळले एकटी ना म्या. रात्रभर जागतो मी, तुम्ही दररोज झोपता. तुम्ही उठता का जराशे? तर बाप लेकरू लढून राहिलं तर काही वाटते का तुम्हाला का मी थोडंसं एखादा घंटा सांभाळतो म्हणून? मापाशी राहते काय? राहते का तो मापाशी? बिलकुल राहत नाही तो मापाशी. हा म्हणून मी घेत नाही. नाही घेत तर उठून तर बसाव थोडंसं. मा सांगत मी सांभाळतो त्याला, पण तुम्ही तर जागा, तुम्ही तर झोपता मस्त. कामाला जायला लागते दिवसभर, मला झोप येते. झोप नाही तर काय तर काय बेफालतूच जागू का तुला सांगत? मग दिवसभर तर तू राहतच ना घरी, कामधंदे झाले तर झोपता बी तू. मला भेटून का मग झोपाले? मला कामावर जावं लागते. रातच्या नाही तिथं पाणी बोलायला जावं लागते. काही असो, लेकरं दिवसाने झोपू देत नाही, झुलात द्यावा लागते. रातच्या नाही झोपू देत नाही. मी सांभाळले एकटीनं, तर आता समोर बी मी सांभाळा. पाहू ते समोरची समोर पाहू आता ते लेकरायचं काय होते काय नाही तर. आता आहे ना तू 2-3 घंटे वाळ, मग जेवायचं तोपर्यंत जाशील तेव्हा जाशील. ये ना इकडे सावलीत ये बापा. सन्नकते ऊन तर सण ऊन लागते. ये सावलीत ये कमला. हो ना, घरात बसलं तर थंडी लागते, बाहेर उभं राहायचं म्हटलं तर ऊन लागते. हो ना, राहते ना ऊनच लागते बापा. बरं ते सोड, ते तू हळदी कुंकू कधी ठेवतो बापा? हा, या जानेवारी महिना झाल्यावर. या वर्षी तर शांताबाईच्याही घरी हळदी कुंकू नाही, कोणाच्याच घरी नाही दिसून राहिलं. काय पोझिशनच नाही का कोणाची? 2 चमचे तिळगुळ देवाची, वाण देवाची. हो ना, करतो ना उद्या करतो आता मी हळदी कुंकू. आता वाण आणायला गेली होती, वाण आणली. उद्या करतो आता हळदी कुंकू. आज मला काम आहे थोडंसं. आता कडमेश्वरले जातो म्हणलं तिळगुळ देवाले, आणि मग उद्या करतो हळदी कुंकूचा कार्यक्रम. ते इथले आमंत्रण देऊन देतो. काय आमंत्रण देवाले तू तिथं जातं? हा, तिथं कडमेश्वरले जाशील आणि मग यवतमाळले मग ठेवाले तू येईन बाई नाही रुसन का? पाय तिथं गेली आणि इथं नाही आली, असं नाही होईल का? हो ते आहे गड्या. आता कडमेश्वरले जाईन तर तिथे यवतमाळले जावं लागेल, म्हणून तर म्हणतो पुरा दिवसच मोडते आज. आता तर मग आज वाण बी आणायला भेटणार नाही मला. आता तिळगुळ देवाले आमंत्रण देवालेच जावं लागेल मला. कायले जास्ती नाक लावतो कमला? एवढं नाक नाही लावा लागत हिनिवायाच्या मध्ये. हा, हिनिवायासाठी फोन करून दे ना, फोन करून दे आणि हळदी कुंकवाले बोलावून घे. तिथं कडमेश्वरले फोन करून दे, अजयच्या सासरवाडीत, तिकडे मनीषाच्या सासरवाडीतही फोन करून दे आणि बोलावून घे दोघे हिनीले. तशा इथं दोघ्या बहिणी होते येतील सांग मग. हो गड्या, तिथं गेल्यापेक्षा नाही तर मग नाव फोनच करते. हा, तिळगुळ देवाले तर जावं लागेल. वा नाही, आमंत्रण फोनवर देईन, पण तिळगुळ फोनवर देऊ काय? तर इथं येईन ना, काय दिमाग नाही काय हो तुला कमला? इथं येईन ना हळदी कुंकू, तर बस तिळगुळ बी तवाच देणं होते. हळदी कुंकू काय त्यासाठी तिळगुळसाठी ठेवत असतो ना आपण. हा, तिळगुळ काय स्पेशल नेऊन देतं का तिळगुळ? हो, मी म्हणत होती तिळगुळ नेऊन देतो, तिळगुळ नेऊन देतो, सारेच परिवार खातीन ते, आणि हळदी कुंकाचं आमंत्रण देऊन देतो. इथं येईन तर बायाच येतील, माणसं राहतील. तर माणसासाठी बांधून देतो डब्बाभर, नेतीन त्या, देतीन मग, खातीन मग माणसं बी. काय कमला तू बी बापा डोक्यावर पडल्यावानीच बोलतं. फोन करून दे आणि बस देऊन दे आमंत्रण. आणि गावामध्ये हिंदू नाही तर गावामध्ये इथे फोन लावून या म्हणा हळदी कुंकाले, ह्या टाइम सांगून देतो बस. पाहतो मग तशीच करतो. मनीषाच्या घरी फोन करून देतो ना, अजयच्या सासरवाडीतही फोन करून देतो. गावात तर फोन नाही करणार म्हणा, गावात घरोघरीच जाईन. गावात काय 10-15 मिनिटाचं काम, त्याच्यासाठी फोन करावं काय? ते पाय शांताबाई बी आली, कुठं गेली तिथं? काय आमंत्रण देवाले हिंडून राहिली का हो शांताबाई? हळदी कुंकवाचं काही ठेवतं? नाही व, आमंत्रण नाही, हळदी कुंकवाचं आमंत्रण नाही. मी शाळेत गेली होती पूनमले भेटायला. असं आराध्याला टाकतं काय आता? त्याच्यापेक्षा आता राहू दे ना, आता पुढच्याच वर्षी टाकतो ना, आता ह्या जून महिन्यापासून. नाही व, आराध्याले टाकाले नाही, दुसरी गोष्ट होती त्यासाठी गेलती. तुम्ही काय करून राहिले इथं? हे पाय ना कमला कशी म्याळसारखी बोलते. हा, हिलेच गोष्टी सांगत होती मी. काऊन काय म्हणते कमला? काय झालं कमला? हो काही नाही, हळदी कुंकू ठेवायचं होतं तर म्हण अजयच्या सासरवाडीत मनीषाच्या सासरवाडीला जातो आणि तिळगुळ देतो, हळदी कुंकाचं आमंत्रण देतो अशी मी म्हणत होती. हे म्हणते फोनच लावून दे म्हणते. पाय हो शांताबाई, बरोबर नाही का? तिथं जाईल हे, मग एक दिवस तिथं एक दिवस तिथं मोडन. त्याच्यापेक्षा हिले म्हणून राहिली मी फोनच लावून दे बा आणि सांगून दे त्याला आमंत्रण देऊन दे, येऊन जातील. हो ना, बरोबर तर आहे, फोन लावून दे ना. आता काय नाही जातं तेवढं दूर, जवळ आहे का? फोन दे लावून, दे आमंत्रण, गावामध्ये बी सांगून दे. हो आता तशीच करतो, आता फोनच देतो लावून. आज इंदिराच्या घरी आहे ना हळदी कुंकू. अमाय काय बोलतो हो शांताबाई? इंदिराच्या घरी तुला एकटीलाच सांगितलं का तिनं? आम्हाला तर इले काय नाही. तुला सांगितलं का हो कमला? मला नाही सांगितलं बाबा तिनं. नाही, मला इथं नाही सांगितलं. कायचं हळदी कुंकू ठेवते मग हे? हा, कोणाकोणाला सांगितलं मग तिनं? कोणालाच नाही सांगितलं. तिची सून करून राहिली हळदी कुंकू. सुना त्या मैसून, विमलाताईची पूनम, गंगाची सून, ह्या सुना करून राहिल्या त्या.
असं सुना सुना करून राहिल्या. मग हे इंदिरा नाही करणार मग हळदी कुंकू? मागच्या वर्षी मस्त केलं बाई इंदिरानं हळदी कुंकू. ह्या वर्षी कमी आहे आपल्या गावात, नाही? तू नाही करत वाटते? मी पाहतो बापा आता माया कसं जमन तसं करण मी, नाही तर राहू देईन बापा. माझ्या घरचा रोण आहे काय हळदी कुंकू करून. पाहिन मी वेळेवर. चला करा तुम्ही गोष्टी बापा, मी चालली घरी. ह्या वर्षी काय झालं शांताबाईले? नाही तर पहिले हळदी कुंकू शांताबाईच्याच घरी राहते. इच्छा नसन तिची या वर्षी. लेकराचं बोरनान बी नाही केलं तिनं. आराध्याचं केलं होतं बापा. या पोरग असून पोराचं नाही केलं. हो गड्या, करत नाही तर आरामानं करत. आई कुठं गेली होती? कामानिमित्त गेली होती मी. काहून, काय झालं? काही नाही, मी गौरीले विचारून राहिलो आई कुठं गेली, तर मला नाही माहित म्हणे कुठं गेली. पण तिले सांगून नाही गेलती का तू? तिले कायले सांगून जाऊ मी? माय काम होतं मी गेलती. तिले सांगून जाऊ का मी? हा, तू जेवला? हो जेवलो. कुठं गेलती सांगता खरी? वावरात गेलती का? मग एवढ्या लवकर आली घरी? बाबा नाही आले का? अरे वावरात नाही गेलती, ये चालली होती का नाही गौरी. तू बोल बोल केला, बोलला बोलला तिकडे बाहेर चालला गेला. मग धनश्री आली. धनश्रीने इले हळदी कुंकाला सांगितलं. हो हो सांगितलं, मला सांगे हळदी कुंकूसाठी थांबली म्हणे मी. मग हळदी कुंकू झालं का जातो म्हणे. 2-4 घंटे हो म्हणे मी फक्त अशी म्हणे. हो तेच. पूनम आहे ना, पूनम बी जाते हळदी कुंकाला. तर मी पूनमले भेटायला गेलती शाळेमध्ये. तिले सांगितलं तर समजावं म्हटलं जरासं. तिले म्हटलं सगळे आता सगळे येणारे हळदी कुंकू सगळे जणी मिळून समजावं म्हटलं तिले जरासा. काय राहते कसं राहते ज्ञान द्या म्हटलं, ज्ञान द्या म्हटलं तिले जरासा. याच्यासाठी गेलती मी पूनमजवळ. कायले गेलती आई? लहान आहे काय ते समजावा तिले? तिले काय चुकीचं काय बरोबर समजत नाही काय तिले? तिच्यासाठी, तिच्या जीवनासाठी, तिच्या लेकरासाठी काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे तिले खुद समजायला पाहिजे. लहानशी आहे काय ती आता? 2 लेकराची माय झाली आता, लहानशी नाही राहिली आता. ते समजावं लागते, काही गरज नाही समजावाची. अशाईला समजावलं बिना आई तरी सुधरत नाही. आता किती वेळा झालं, थोडंसं भांडण झालं, थोडं बोलली तू, मी थोडंसं बोललो तर बस माहेरीच जातो. माहेर चालय पावर आहे तिले, तर दाखवू दे ना, काढू दे तिचा पावर तिले पुरा. मग समजन ना तिले कसं राहते काय राहते. तर मायबाप आहे तोपर्यंत साजरं लागन तिले, आणि मग माहित पडन तिले. मग रक्ताची आसून लढन ते. जाऊ दे रे. आता किती बी मोठे राहिले वयानं, समजदार राहिले तरी चुका होते. आता ते जराशी तिच्या आईच्या बोलण्यात येऊन राहिली, ते म्हणून तशी करून राहिली. नाही तर तशी नाही आहे काय गौरी. किती चांगली कामं धंदे सगळं करे, आणि तूच फालतूचा बोलत होता तिले. तरी ते सगळं ऐकून राहायच. आता तिच्या आईचं ते ऐकून राहिली म्हणून तशी करून राहिली. कायले जीवन वाया जाऊ देवा रे, तिचं बी तुझ्या बी आणि लेकरायचं बी. म्हणून वय बापा, आता तिले नाही समजत तर आपल्याला समजते. सारं समजते आई तिले, सारं समजते. तू अशी नको समजू का तिले समजत नाही. सारं समजते तिले. हो, लहानशी नाही आहे ते, तिले समजावं लागते. काही तिच्या पाया लागायची गरज नाही आता, समजावायची गरज नाही आई. जाऊ दे तिले, जाते तर जाऊ दे, आणि बस काय करते करू दे तिचं तिले. तू नको टेन्शन घेऊ. मी काय ले रे, मी नाही टेन्शन घेत. थोडस समजली तर समजा जो म्हणू पूनमले. पूनमच्या आहे ना समजते ते म्हणून. होय, नाही तर मी काय टेन्शन घेत रे. मी आतापर्यंत केलं तर अजून करतोच मी. आणि कामाचा जेवढा तुले हाय आहे कामाचा, मी थोडासा सहारा करत आहे. थोडं बहुत मशीन मध्ये कपडेच टाकून देत जाईन, वाढूच टाकून देत जाईन. पण तिच्या पाया लागू नको, तिला समजावू नको. तू काहीच नको बोलू आता. जाते जाऊ दे, तिची ते वापस येईन. हो नाही बोलत आता मी, काही नाही बोलत. मी नाही टेन्शन घेत रे गोल्या. मला तुझ्या विचार येते. तू दाखवत नाही, दिसू देत नाही, पण दुःख तर तुले बी होते मनातून. मला काय समजत नाही का? आई वय मी तुई गोल्या, आई वय मी तुई. मागच्या वेळेनं ते गेली 1 महिना कसा घुमसून राहिला तर मला माहित आहे. समजत नाही काय मला म्हणता टेन्शन नको घेऊ, आणि खुदच तर टेन्शन घेत. सारं समजते मला. पोरं बारं दुःख दाखवत नाही, मनात भरून ठेवतात. पोरी बारी तरी बोलतेत, चट लढतेत, भरतेत, दुःख काढून घेतेत, पण पोरं बारं मनातलं दुःख काढत नाही. आणि म्हणते अजून टेन्शन नको घेऊ आई. मला माय टेन्शन नाही. माया मी 2 भाकरी करून थापून खाऊ शकतो, पण आमच्या बात तुझे काय होईल? तुझे टेन्शन घ्यावं लागते आम्हाला. मला तुझे टेन्शन आहे, माये नाही. पुन्हा कुठं चालली व? आबडबड जेवली ना, लेकरं जेवूनच राहिले आणि तू हात धुवून उठून चालली बी. त्यात त्याला शाळेतच जाशील ना, त्याला घेऊनच जा ना शाळेत. नाही मी शाळेत नाही जात आहे, मी धनश्रीच्या घरी जात आहे. धनश्रीच्या घरी? तिथं कायले जाता आता? हळदी कुंकवाला सांगितलं नाही धनश्रीने, सकाळीच सांगितलं तर जात आहे मी. मग शाळेत नाही जाशील का? मग जाते ना, शाळेत पण जाते. असं अमाय, मग तुलाच सांगितलं काय फक्त? इंदिराने आम्हाला नाही सांगितलं? मला नाही सांगितलं काय? तुला एकटीलाच सांगितलं? इंदिरा काकूने नाही सांगितलं, धनश्रीने सांगितलं. इंदिरा काकू सांगेल तेव्हा तुम्हाला सांगेल. धनश्रीने आम्हाला सांगितलं फक्त.
असं बरं बापा जाय मग. येतं ना घरी, येतं ना मग लेकरायला घेऊन जाजो. हो येते ना घरी येते, मग राजूला ना गुड्डीला घेऊन जाते मग शाळेत. बरं जाय बापा मग. घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि छान छान मजेदार उखाणे सांगा. घ्या पूनमताई तुम्ही एक उखाणा घ्या मस्त आता. हो ग धनश्री गोड गोडच बोलतो का? नाही पण तिळगुळ खाल्लं ना तरी पण मी गोड गोडच बोलते. हा आणि उखाणा म्हणते ना तर घेते ना मी मस्त उखाणा घेते. अगं धनश्री म्हणते अगं कल्पना तो झोपला ना ग, त्याला त्याला लेटा ना तिथे. तुझा हात नाही दुखत का ग? किती वेळची त्याला घेऊनच आहे. घरी ठेवून येते ना, बेबी आता नहीं का घरी? नहीं नहीं ठीक है चलेगा चलेगा. वो मम्मी जी सोई थी इसके लिए मैं इसको लेके आई. उनको क्या परेशान करूं, इसलिए अभी नीचे रखूंगी ना तो वो रोने लगेगा, रहेगा नहीं, इसलिए मैं मुझे भी बैठने नहीं देगा. आणि तुझा बाबू का गौरी झोपला का तो? शांत का को असं नाही झोपला तो पुनमताई. त्याला झोपून दिलं मी तेव्हा इकडे आली. आणि हाय ना माझी सासू हाय घरी, आई हाय घरी, तर म्हणून मग मला चिंता नाही. आता उठला घेतला तर पाहिजेत मग त्या. असं आणि पुष्पा तुझी मुलगी का? तुझी मुलगी पण तुझी सासू पाहिजे वाटते. हो झोपून दिलं म्हटलं माझा झोले पहा म्हटलं जरासं. नाही म्हणे ने म्हणे सांग, पण म्हटलं मग पहा म्हटलं तर पाहिजेत त्या, नाही तर ने मला सांग. इथं आणलं असतं तिले तर तिनं तिच्याच गाणे लावले असते. आपल्याला बोलून असतं दिलं काही नसतं, म्हणून मी तिले आणलं नाही तर आणत होती. इथं सर्वांना म्हणजे आता फक्त कल्पनाला आहे एक, बाकी सर्वांना दोन दोन आहे, मुलं तर तीन आहे आणि सर्वांना दोन दोन आहे नाही का? मुलगा मुलगी. धनश्रीला नाही आहे ना अजून काहीच, बाकी सगळेले आहे, फक्त धनश्रीलेच नाहीये. मी राहू दिलं असतं ना तर आतापर्यंत मला झालं असतं काही ना काही, पोरग नाही तर पोरगी आतापर्यंत झालंच असतं. ते पहिलेच होतं, ते पहिलेच राहू दिलं असतं. पण काय करू, माझा दिमाग काय माहित कुठे चरायला गेलता तर मी तसं करून टाकलं. आणि दुसऱ्या वेळ ना तर ते आता 5-6 महिने झाले असते, आता येवाच्या तयारीतच राहिला असतं, तर तिथेही मी गलती करून टाकली. काय माहित आता माझ्या नशिबात आहे का नाही आहे. होतं तर मी स्वीकारला नाही. आता काय माहित आता कधी राहते, कधी होते, कधी नाही, काय माहित आता. होईल का होईल, असं नको म्हणू की होईल कधी नाही होईल. हा पॉझिटिव्ह टी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कधीच नाही बोलायचं. होईल तुला पण होईल. बरं ठीक आहे होईल मला पण वाटते होईल. बरं पुष्पाताई, पूनमताई म्हणतो पूनमताई, पुष्पाताई नंतर पहिले पूनमताई. घ्या उखाणा घ्या आमच्या भाऊचं नाव घ्या. घेते ना तसं मी रोज त्यांचं नावच घेत असते आणि उखाण्यात तर घेते. हा घेते उखाणा घेते म्हणजे माझ्या यांचं नाव घेते. हसू नका कोणीच, हसू नका. घेते मी नाव असता, हसू नका हसू नका कोणीच. तुम्हीच तर हसून राहिल्या पूनमताई पहिले आणि आम्हाला म्हणता हसू नका. तुम्हीच तर उखाणा घेवायच्या पहिलेच हसून राहिल्या तुम्ही. नाही मी आता हसते, पण उखाण्याच्या वेळेस मी नाही हसणार. उखाणा झाल्यावर पण मी नाही हसणार. तुम्ही पण हसू नका. नाही हसत पूनमताई, नाही हसत आम्ही. घ्या आमच्या भावाचं नाव मस्त, आम्ही नाही हसत. साखरेचे पोते उघडले त्यात निघाले मुंगी. हा पा साखरेचं पोतं उघडलं त्यात निघाले मुंगी. विजयराव माझे साहेब आणि मी त्यांची पुंगी. खरंच पूनम पुंगीच आहे तू. अगं बाई पूनमताई खरंच तुम्ही विजय भाऊची पुंगीच शकता. पण बघा हसल्या. चला आता समोर कोण खुद ही हंस रहे और हम सबको बोलते हैं हंसो मत. पुष्पाताई हो घेतो. तिळगुळ घ्या, गोड बोला, हे तर सर्वांनाच माहित आहे. पण रमेश रावांना खुश करायला मला झणझणीत रस्साच बनवावा लागतो. मस्त जमला. ऐका माया ऐका आता. 5 रुपयाचा चहा 10 रुपयाचा पाव. 5 रुपयाचा चहा 10 रुपयाचा पाव. गोलेशराव माझे साधे पण लय भारी त्यांचं नाव. हो का ग गौरी, खूप साधे आहे गोलेश भाऊजी नाही का? हो खरंच आहे, पण गोलेश भाऊजी ना लय साधे आहे गोल्या भाऊजी. आणि त्याचं नाव बी एक हटकेच आहे बा, वेगळंच आहे. बरोबर आहे गौरी, तुला उखाणा एकदम सूट झाला बा. लय साधे आहे गोल्या भाऊजी. हो बाहेर साधेच दिसते, पण घरीच मलाच माहित आहे ना किती साधे आहे काय नाही. ते तर माझा उखाणा होय, पण रिअल जिंदगीमध्ये असली जीवनामध्ये मी सांगू ना तुम्हाला तर तुम्ही म्हणाल का असं आहे का बा गोलेजी. हाँ सुनो अब मैं लेती हूँ खाना, मतलब मेरे इनका नाम. लेकिन हाँ कल्पना मराठी में ले, मराठी में मजा आएगा, हिंदी में नहीं मजा आएगा, मराठी में बोल. हाँ सीखी कि नहीं सीखी मराठी की भाषा? हिंदी फड़फड़ाती है, थोड़ा सा मराठी में बोल दिया कर. मराठी ठीक है. एक मेरे इसकी दादी ने बोला है, एक मम्मी जी ने बोला था मुझे ऐसा बोलना करके, मैं वही बोल के देखती हूँ. आएगा तो ठीक, हंसना नहीं मेरी मराठी पे. हाँ नहीं कोशिश करने वालों की हार नहीं होती, और जो भी हंसे उसके दांत दिखेंगे. बस अब बोल तू मराठी में उखाणा. माशाच्या डोळ्यावर मारला मी बाण, कल्पेश रावांचं नाव घेते राखते सर्वांच्या मान. हा जमलं बस. कोण हसलं? किती
थोडा थोडा बोलतो मी आता मराठी. जास्त नाही येत मला, पण थोडा थोडा येते. थोडा बोलतो मी आई संग. थोडा थोडा बोलतो असं नाही म्हणायचं कल्पना, थोडी थोडी बोलते. हा बरं ठीक आहे. हे बघ धनश्री, आता तू कर मस्त नाव घे माझ्या आमच्या भावाचं. हो घेते ना. कढईत कढई, लोखंडाची कढई. कढईत कढई, लोखंडाची कढई. धनंजय राव आहेत हलवाई आणि मी त्यांची मलाई.